राज्यसभेच्या 12 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज अधिसूचना जाहीर होणार। 9 राज्यातल्या राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक होणार। भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची 17 ऑगस्टला दिल्लीमध्ये बैठक। सर्व प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश संघटन मंत्री बैठकीला उपस्थित राहणार। मराठा आरक्षणाच्या विरोधातील सर्व याचिकांवरती आज मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या आवाहनावरती याचिकाकर्त्यांचा आक्षेप। 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सिनेट निवडणुकीच्या मतदार यादीची पुन्हा एकदा तपासणी करावी, तर यादीमध्ये त्रुटी आढळल्यास तातडीने कार्यवाही करावी, शिवसेना शिंदे गटाची मागणी। अमरावतीमध्ये काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक। अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात राहणार उपस्थित। आज राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल असणार गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती। सकाळी 11 वाजता ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार। आमचं सरकार महिलांचं कल्याण करणारं। महाविकास आघाडी म्हणजे केवळ लेना बँक देना बँक नव्हे। महाविकास आघाडीनं कधीच कुणाला काही दिलं नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडीवरती निशाणा। खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम जमिनी वर्ग 1 होणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देवस्थानच्या जमिनींसंदर्भात मोठा निर्णय। लाखो लोकांना होणार लाभ। राज्यातल्या 6000 किलोमीटरच्या रस्त्याचं डांबरीकरण नव्हे तर कॉन्क्रिटीकरण करणार। 37,000 कोटींच्या सुधारित निधीला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता। विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देणार। त्यासाठी 149 कोटींची मान्यता। मंत्रिमंडळाच्या बैठकीमधला निर्णय। लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचेच, ते परत घेणार नाही। रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचं वक्तव्य। जळगावमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन। ठाण्यातील मुख्य बाजारपेठ राख्यांनी सजली। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो असलेल्या राखीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवणार। मंत्री उदय सामंत यांची माहिती। लाडकी बहीण संदर्भात बोलताना अपप्रचार होईल असं विधान करू नका। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना। रवी राणांच्या वक्तव्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। लाडकी बहीण योजनेमुळे काहींच्या पोटात दुखू लागलंय। विरोधकांना नालायक म्हणत देवेंद्र फडणवीस यांची टीका। बहिणीविरोधात पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती। राजकारण घरामध्ये शिरू द्यायचं नसतं, मात्र लोकसभेला माझ्याकडून चूक झाली। माध्यमांशी बोलताना अजित पवार यांची जाहीर कबुली। 1500 रुपये म्हणजे सरकारची भाऊबीज। भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही। कुणाचा बाप ही योजना बंद करू शकणार नाही। रवी राणांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। घडून गेलेली चूक मान्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो। अजित पवार यांनी यापूर्वी देखील प्रामाणिकपणाने चुका कबूल केल्यात। महाराष्ट्रामध्ये असा दुसरा कुठलाही नेता असू शकत नाही। अमोल मेटकरींचं वक्तव्य। अजित पवार यांचं स्टेटमेंट ऐकलं नसल्याचं सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। तर रामकृष्ण हरी म्हणत अजित पवारांसंदर्भातल्या प्रश्नावरती बोलणं टाळलं। सरकार त्यांच्या विरोधात असलेल्या फायली उघडत असल्याची संजय राऊत यांची टीका। विरोधी पक्षांमधल्या नेत्यांसंदर्भात सरकार हेच धोरण अवलंबत असल्याची टीका। 13 जून ते 13 ऑगस्ट हे 2 महिने सरकारला दिले। या काळात काहीही हालचाल झाली नाही। त्यांना आरक्षण द्यायचं नाही किंवा भाजपचे लोक देऊ देत नाहीत। मनोज जरांगेंचा हल्लाबोल। आरक्षण कधीच काढलं जाणार नाही। चंद्रसूर्य असेपर्यंत आरक्षण राहणार। जळगावमधल्या मेळाव्यामधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। भुजबळ हे फडणवीसांच्या सांगण्यावरून माझ्यावरती बोलतात, कारण फडणवीस पुन्हा जेलमध्ये टाकतील अशी त्यांना भीती। मनोज जरांगे यांचा भुजबळांवरती निशाणा। मराठा आंदोलक मनोज जरांगे सध्या 288 जागा लढणार। नाशिकच्या रॅलीच्या दरम्यान मनोज जरांगेंची घोषणा। पुढचं सरकार आमचंच येणार। एबीपी माझाशी बोलताना जरांगेंचं वक्तव्य।
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत तिरंगा रॅली, तर दीपक केसरकर आणि मंगलप्रभा चोढा यांच्या उपस्थितीमध्ये कमला नेहरू उद्यानापासून या रॅलीचं आयोजन. मंत्रालय आणि मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला तिरंगी रोषणाई. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं दोन्ही इमारतींना केली सजावट. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. नामदेव पायरी, उत्तरद्वार, पश्चिमद्वार, त्यासोबतच विठ्ठल रुक्मिणीचा कळस या ठिकाणी आकर्षक तिरंगी रंगाची रोषणाई. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा रॅलीमध्ये सहभाग. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उजनी धरणालाही तिरंगी सजावट. उजनी धरणामध्ये सध्या 100% पाणीसाठा. अकोला जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा काटेपूर्णा धरणाचे तिरंगी मनोहारी रूप. तिरंग्याच्या तिन्ही रंगात रंगलेलं काटेपूर्णा धरणाच्या पाण्याचं हे विहंगम दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. जम्मू काश्मीरच्या रियासीमधील चिनाब नदीच्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरती तिरंगा रॅली. 750 मीटर लांब तिरंगा घेऊन काढली तिरंगा रॅली. महाराष्ट्रामधल्या 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 11 अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या, तर सातारा SP आणि ठाण्याच्या SPंची बदली थांबवण्यात आली. सांगलीमधल्या जन आक्रोश मोर्चामध्ये नितेश राणे यांची पोलिसांना धमकी. अशा जिल्ह्यामध्ये बदली करू की फोनही लागणार नाही, राणेंचा पोलिसांना इशारा. आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह एकावरती गुन्हा दाखल. पाथरीमधल्या सामाजिक कार्यकर्त्यानं चिठ्ठी लिहित केली आत्महत्या. सोशल मीडिया स्टार सपना गिल सोबत वादा प्रकरणामध्ये क्रिकेटर पृथ्वी शॉला कोर्टाकडून दुसरं समन्स जारी. 1 ऑक्टोबरला मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर राहण्याचे निर्देश. अकोला जिल्ह्यामधल्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर. देशमुख अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य असतानाच्या कार्यकाळाची माहिती अकोला जिल्हा परिषदेकडून मागवली. माझी बेहिशेबी मालमत्ता माझ्या ताब्यात द्या, माझ्यावर कारवाई करा. शिवसेनेचे नेते नितीन देशमुख यांचा ACBच्या कारवाईवरती पलटवार. पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्यावरती अँटी करप्शन ब्युरोची कारवाई. 50,000ची लाच घेताना अटक. राज्य सरकारचा खनिज खाणींवरती कर वसुलीचा अधिकार कशा स्वरूपाचा असणार याचा कोर्ट करणार फैसला. सर्वोच्च न्यायालयाचं 7 न्यायाधीशांचं खंडपीठ आज निर्णय घेणार. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं बुजवलेल्या खड्ड्यांचं पूजन करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं जळगावमध्ये अनोखं आंदोलन. मुख्यमंत्र्यांसाठी दाखवलेली सजगता सामान्यांना सुद्धा दाखवावी अशी केली मागणी. जोधपूरच्या जेलमध्ये बलात्कार प्रकरणामध्ये शिक्षा भोगत असलेल्या आसारामला राजस्थान हायकोर्टाकडून मोठा दिलासा. वैद्यकीय कारणासाठी आसारामला 7 दिवसांची पॅरोलवरती रजा मंजूर. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचं प्रकरण पतंजली, बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्यावरील अवमानाचा खटला सुप्रीम कोर्टाकडून बंद. माफी स्वीकारून कोर्टानं दिली कडक ताकीद. विनेश फोगाटचा ऑलिम्पिक पदकांविषयीच्या निर्णयाची तारीख पुढे ढकलली. 13 ऑगस्टला येणारा जो निर्णय आता 16 ऑगस्टला रात्री 9:30 वाजता येण्याची अपेक्षा. आम्ही 5-6 दिवसांपासून विनेश फोगाटच्या निर्णयाची वाट बघतोय, मात्र तारखेवरती तारखा दिल्या जात आहेत. सगळा देश या निर्णयाची वाट बघतोय. महावीर फोगाट यांचं पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू आज संध्याकाळी राष्ट्रपतींची भेट घेणार. तर 15 ऑगस्टला सर्व खेळाडू लाल किल्ल्यावरती स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार. राज्य शासनाचा यंदाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हरिभक्तपरायण संजयजी पाचपूर यांना जाहीर. संजय पाचपूर हे वारकरी संप्रदायाशी निगडीत. म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करत असाल तर सावधान, कारण म्हाडाची फेक वेबसाईट निर्माण करण्यात आलेली आहे. म्हाडा.gov.in ही म्हाडाची खरी वेबसाईट आहे, तर म्हाडा.org ही बनावट वेबसाईट निर्माण करण्यात आलेली आहे. साखर आणि मिठाच्या भारतातल्या सर्व ब्रँड्समध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण असल्याचं समोर. पर्यावरणाशी संबंधित संस्था टॉक्सिक लिंक्सच्या संशोधनामध्ये धक्कादायक बाब उघड.
डोंबिवली MIDC मध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव. कॉम्प्युटरचे स्पेअर पार्ट तयार करणाऱ्या कंपनीला आग. अचानक आग लागल्यानं कामगारांची धावपळ. गोंदियामधल्या दासगाव खुर्दमध्ये पाण्यामध्ये बुडून 2 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू. आलोक बिसेन आणि प्रिन्स रहांगडाले अशी या 9 वर्षीय मुलांची नावं. नालासोपाऱ्यामध्ये विदेशी महिलेकडून 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. तुळींज पोलिसांकडून NDPS ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल. नायजेरियन महिलेला अटक. धोपावे येथे फेरी बोटीतून उतरताना महिलेला घाई नडली. 55 वर्षीय महिला पाय फाळक्यामध्ये अडकून जखमी महिलेवरती डेरवणमध्ये उपचार. घटनेचा व्हिडिओ समोर. सिंधुदुर्गच्या आडेलीमधील नर्सरीमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह. शॉक लागल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी. गोंदिया पोलिसांच्या तावडीमधून हतकडीसह फरार झालेल्या आरोपीला तब्बल 19 वर्षांनंतर भंडारामधून अटक. भंडारा रोड रेल्वे पोलिसांची कारवाई. नालासोपारा पूर्वेच्या एका शाळेमध्ये 14 वर्षीय विद्यार्थिनीवरती शाळेतल्या शिक्षकाकडून बलात्कार. या प्रकरणामध्ये पेल्हार पोलिसांनी आरोपी शिक्षक अमित दुबेला केली अटक. वसई न्यायालयानं 16 ऑगस्टपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना यावर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानं जीवन गौरव पुरस्कारासह 12 राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची केली घोषणा. पाकिस्तानी संगीतकार हालिया असलम यांचे निधन. वयाच्या 35व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू. AR रहमान सोबत हायवेमध्ये केलं होतं काम. सलीम जावेद जोडी म्हणून आणखी एक चित्रपटाची कथा लिहिण्याची इच्छा आहे. सलीम यांच्याशीही त्या संदर्भात बोलणं झालं असून लवकरच आम्ही एकत्र काम सुरू करू. जावेद अख्तर यांनी केलं जाहीर. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पदावरून हटवण्यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही. बांगलादेशमधील घटनांशी अमेरिकेचा संबंध असल्याच्या बातम्या चुकीच्या. व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव करीन जीन पियरे यांनी केलं आपल्या देशाकडून स्पष्ट. BSNL कडून नवीन ओव्हर द एअर तंत्रज्ञानाची घोषणा. मार्च 2025 पर्यंत संपूर्ण देशात BSNLची 4G सेवा सुरू होणार. BSNL कडून युनिव्हर्सल सिम देखील सादर. त्यामुळे BSNLचे युजर्स कुठेही 4G आणि 5G सेवा वापरू शकणार. JSW MG मोटर्स भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन MG विंडोसोर क्लाउड EV ही 11 सप्टेंबरला करणार लॉन्च. या कारला 50 kWh क्षमतेची बॅटरी. त्यामुळे 460 किलोमीटरचा कमाल पल्ला गाठता येणार. कारची एक्स शोरूम किंमत 20 लाख रुपये. एलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स स्पेसवरती घेतली मुलाखत. 2 तास 6 मिनिटांच्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी अनेक वक्तव्य केली. हल्ल्यानंतर देवावरील विश्वास वाढल्याचं केलं वक्तव्य. ॲपल को फाउंडर स्टीव्ह जॉब्सच्या आयकॉनिक जॅकेटचा होणार लिलाव. स्टीव्हनं हे जॅकेट 1983 मध्ये घातलं होतं आणि त्यानंतर हे जॅकेट लोकप्रिय झालं होतं. 63 लाख रुपयांना जॅकेटचा लिलाव होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश सरकारनं EV पॉलिसीच्या अंतर्गत हायब्रिड वाहनांसह इलेक्ट्रिक वाहनांवरील नोंदणी फी केली रद्द. त्यामुळे EV आणि हायब्रिड वाहनांची किंमत 4 लाख रुपयांनी होणार कमी. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता. ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये 6 टप्प्यांमध्ये येऊ शकतात निवडणुका. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधील पहिलीच विधानसभा निवडणूक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.